या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज, या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं, त्यामुळे नानाभाऊ मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका। आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल। आपण जागेवर बसा। नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले, अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे, तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही। बोला। अध्यक्ष महाराज, या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार आहे। अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार। अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे सन्माननीय सदस्य नानाभाऊ, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही। हे चुकीचं आहे। दिनांक 30 जून 2025 पासून काय करताय तुम्ही? काय करताय? हे काय योग्य नाही, हे काय योग्य नाही, हे योग्य नाही, हे योग्य नाही। नानाभाऊ, हे बरोबर नाही, बरोबर नाही। दिनांक 30 जून 2000 अध्यक्ष महोदय, एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले, अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे। तुम्ही खाली बसा। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। चला पुढे घ्या। चला पुढे घ्या। तुपे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून इच्छितो। चला बसा।
नानाभाऊ हे योग्य नाही. चला तुपे साहेब अध्यक्ष बोला. महोदय, अध्यक्ष महोदय, गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.